7 and 6. सॉरी एक्सपेरिमेंट नंबर 5, 4, 5, 6 and 7 हे जे पुढचे तुमचे 4 एक्सपेरिमेंट आहेत. ओके, एक्सपेरिमेंट नंबर 4 असेल estimation of reducing sugar by Nelson-Somogyi method, then estimation of starch by Anthron method, then 6 determination of soluble protein by Pauling-Laurie method, then experiment number 7 estimation of free amino acid by Neal-Hedry method. हे जे तुमचे 4 एक्सपेरिमेंट आहेत हे तुम्हाला मेजर साठी असतात प्रॅक्टिकल सेमिस्टर एंडला, किती 15 मार्क्सला मेजर एक्सपेरिमेंट असेल. त्याच्यामुळे तुम्हाला ते ऍक्च्युअल प्रोसिजर तुम्हाला कंडक्शन करायचं आहे आणि कंडक्शन करून त्याचे कॅल्क्युलेशन करायचं आहे. ह्याला किती मार्क आहे तुम्हाला 15 मार्क्स आहेत. ओके, आणि हे असं 1 by 1 चेंज होणार आहे. तुम्हाला फर्स्ट विद्यार्थ्याला एक्सपेरिमेंट नंबर 4 असेल, सेकंड विद्यार्थ्याला 5th असेल, थर्ड विद्यार्थ्याला नंबर 6 असेल आणि 7ला नेक्स्ट 4th विद्यार्थ्याला तुम्हाला 7 असेल. म्हणजे असं अल्टरनेटिव्ह असणार आहे. कुणालाही एकच रिड्युसिंग शुगर हा कॉमन असणार आहे. ओके, तर प्रत्येक त्याला ते अल्टरनेशन चेंज होणार. हा एक एक्सपेरिमेंट तुम्हाला 15 मार्काला कंडक्शन करायचा आहे. एक्सपेरिमेंट 4, 5, 6 आणि 7 मधलं कोणताही तुम्हाला एक एक्सपेरिमेंट तुम्हाला सेमिस्टर एंडला येणार आहे. त्याला फक्त तुम्ही एकच काय करायचं आहे, कॅरी करायचं आहे आणि तुझं ऍक्च्युअल कंडक्शन करायचं. आता हे जे 4 एक्सपेरिमेंट्स आहेत, ओके, हे जे 4 एक्सपेरिमेंट आहेत, कुठले कुठले, एस्टिमेशन ऑफ रिड्युसिंग शुगर असेल किंवा एस्टिमेशन ऑफ स्टार्च असेल बाय एन्थ्रॉन मेथड, then soluble protein from Pauling-Laurie method, then free amino acid by Neal-Hedry method. ओके, आता ह्यातले जे 4 आणि 5 जे आहेत ते कार्बोहायड्रेटचे आहेत आणि 6 आणि 7 आहेत ते अमिनो ऍसिडचे आहेत किंवा प्रोटीनचे आहेत. ओके, तर ह्या 4 एक्सपेरिमेंटला फक्त एकच इन्स्ट्रुमेंट तुम्हाला यूज करायचं आहे. ओके, ओनली वन इन्स्ट्रुमेंट फॉर यूज फॉर दिस 4 एक्सपेरिमेंट. त्याचं नाव काय, स्पेक्ट्रोफोटोमीटर. ओके, 119 स्पेक्ट्रॉनिक फोटोमीटर जे आपल्या लॅबमध्ये अवेलेबल आहे. त्या इन्स्ट्रुमेंटवर तुम्हाला हे 4 एक्सपेरिमेंट कंडक्ट करायचे. एक्सपेरिमेंट नंबर 4 असेल, 5 असेल, 6 असेल, 7 असेल. हे जे 4 एक्सपेरिमेंट तुम्हाला स्पेक्ट्रोफोटोमीटर या इन्स्ट्रुमेंट तुम्हाला ते कंडक्शन करायचं आहे. प्रोसिजर सगळ्यांची सेमच आहे. एक्सपेरिमेंट नंबर 4, 5, 6, 7 यांची काय असणार आहे, प्रोसिजर सेम असणार आहे. ओके, फक्त त्याचे जे रिएजंट्स आहेत ते फक्त काय राहणार आहे, चेंज राहणार आहे. बाकी जी प्रोसिजर असणार आहे ती सगळी ऑल इट इज सेम असणार आहे 4 to 7 पर्यंत. ठीक आहे, आणि एकच इन्स्ट्रुमेंट आपण यूज करणार आहे. त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव काय असणार आहे, स्पेक्ट्रोफोटोमीटर 119. ओके, 119 म्हणजे काय, जे आपला आता न्यूली अपडेट केलेला मॉडेल आहे त्याचा नंबर काय दिलाय 119. ह्याच्या अगोदर जे आपण यूज करत होतो, ओके, त्याचा नंबर किती होता, 114 होता किंवा कॅलरीमीटर आपण यूज करत होतो. पण आता आपण जे न्यूली अपडेट केलेलं मॉडेल आहे, ओके, ते काय असणार आपलं स्पेक्ट्रोफोटोमीटर 119. ओके, या एकाच इन्स्ट्रुमेंटवर आपण हे 4 एक्सपेरिमेंट आपण कंडक्ट करणार आहे. ठीक आहे, तर फर्स्ट आज काय करणार आहे आपण, टुडे विल डिस्कस ओनली इन्स्ट्रुमेंट. या इन्स्ट्रुमेंटचं काय वर्किंग फंक्शन आहे, त्याचे प्रिन्सिपल काय, त्याचे कंपोनेंट्स काय, त्याचे वर्किंग प्रोसिजर काय, हे आपण काय करणार, स्टडी करणार आहे फॉर टुडेज प्रॅक्टिकल. ओके, समोर सर्वांना 4 एक्सपेरिमेंट असणार आहेत. 4, 5, 6 आणि 7 त्या 4 इन्स्ट्रुमेंटला फक्त 4 एक्सपेरिमेंटला फक्त एकच इन्स्ट्रुमेंट आपल्याला यूज करायचा आहे. अँड सगळ्यांची प्रोसिजर काय असणार आहे, सेम असणार आहे. स्क्रीन दिसते सर्वांना, येस और नो, हॅलो, पार्थ स्क्रीन दिसते का? हो सर दिसते. ओके ओके, ठीक आहे. सुरुवातीला आपण ते 4 एक्सपेरिमेंट डिस्कस करण्याच्या आधी, ओके, त्याच्या आधी आपण जे मेन इन्स्ट्रुमेंट आहे की आपण त्याच्यावरती आपण वर्क करणार आहे त्या इन्स्ट्रुमेंटची पण थोडीफार आपण माहिती घ्यायची आहे. ओके, त्या इन्स्ट्रुमेंटचे कंपोनेंट्स काय आहेत, त्याचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे, त्याचं स्टँडर्ड सोल्युशन कसे प्रिपेअर करायचे, त्याचा ग्राफ कसा काढायचा, कॅल्क्युलेशन कसे करायचे. कारण तुमचे जे पुढचे 4 एक्सपेरिमेंट आहेत ते पूर्ण स्पेक्ट्रोफोटोमीटर बेस आहेत. ओके, त्यासाठी तुम्हाला स्पेक्ट्रोफोटोमीटर नक्की काय समजलं पाहिजे सुरुवातीला. ओके, स्पेक्ट्रोफोटोमीटर
स्पेक्ट्रम म्हणजे काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आणि फोटो म्हणजे काय, तुमचे जे सॅम्पल असणार आहे त्या सॅम्पल मध्ये ते तुमचा मॅटर असणार आहे. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आणि प्लस तुमचे सॅम्पलचे ऍब्सॉर्बन्स, या दोन्हीतले जे मॅटर असणार त्याला काय म्हणायचं, स्पेक्ट्रोफोटोमीटर. ओके, तुमच्याकडे सॅम्पल असेल, फॉर अननोन सॅम्पल असेल, आता रिड्युसिंग शुगर असेल, स्टार्च असेल, अमिनो ऍसिड असेल किंवा प्रोटीन असेल, त्यातले जे EMR इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असणार आहे आणि त्यांच्या दोन्हीतलं जे इंटरॅक्शन होणार आहे, ओके, त्याला काय म्हणायचं आहे आपण, स्पेक्ट्रोफोटोमीटर. ठीक आहे, आता तुमचे जे 4 एक्सपेरिमेंट असणार आहेत, कुठले कुठले रिड्युसिंग शुगर असणार आहे फर्स्ट, त्यानंतर तुमचा स्टार्च असणार आहे, प्रोटीन असणार आहे, अमिनो ऍसिड असणार आहे, तुमचं सॅम्पल सोल्युशन झालं. ओके, त्या सॅम्पल सोल्युशन मध्ये काय पास करायचं आपल्याला, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन पास करायचे. ओके, पास केल्यानंतर यांच्यात जे इंटरॅक्शन असणार आहे, ओके, त्या पूर्ण प्रोसेसला काय म्हणायचं आहे, स्पेक्ट्रोफोटोमीटर म्हणायचं. ठीक आहे, तर असे 2 स्पेक्ट्रोफोटोमीटर आहेत. ओके, UV अँड विजिबल स्पेक्ट्रोफोटोमीटर. UV म्हणजे काय, अल्ट्रावेज, आणि विजिबल स्पेक्ट्रोफोटोमीटर म्हणजे VI स्पेक्ट्रोफोटोमीटर. म्हणजे 2 टाइप्स आहेत स्पेक्ट्रोफोटोमीटरचे. कुठले कुठले, UV म्हणजे काय, अल्ट्रावेज, आणि विजिबल स्पेक्ट्रोफोटोमीटर. आता UV म्हणजे काय असणार आहे, 200 to 400 नॅनोमीटर पण त्याची रेंज असणार आहे. किती, 200 नॅनोमीटर ते 400 नॅनोमीटर पण त्याची रेंज असणार आहे कशाची, UV ची. आणि विजिबल किती असणार आहे, 400 to 800, 400 ते 800 पर्यंत काय असणार त्याची नॅनोमीटरची रेंज असणार आहे, की तुम्ही तुमच्या नेकडेज आयज ने ते बघू शकता, की इझिली तुम्ही व्ह्यू करू शकता विजिबल. त्यामुळे त्याचं नाव काय, विजिबल. आणि अल्ट्रावेज जे आहेत ते काय, तुम्ही तुमच्या नेकड आयज ने बघू शकत नाही, त्यामुळे काय ते अल्ट्रावेज. UV ची रेंज आहे 200 ते 400 नॅनोमीटर आणि विजिबलची रेंज आहे ते 400 ते 800 नॅनोमीटर. ओके, या 2 प्रिन्सिपल आपल्याला ते काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता स्टार्च असेल, स्टार्चचे किती प्रिन्सिपल आहे, 630 नॅनोमीटर ते वर्किंग करायचं. प्रोटीन असेल 660 नॅनोमीटर तुम्हाला ते वर्किंग करायचं आहे. देन अमिनो ऍसिड असेल ते 570 नॅनोमीटर ते वर्किंग करायचं आहे. आणि तुमचे रिड्युसिंग शुगर असेल ते 720 नॅनोमीटर तुम्हाला ते वर्किंग करायचं आहे. ओके, म्हणजे हे सगळे झाले की तुमचे कसे आहेत, विजिबल स्पेक्ट्रोफोटोमीटर तुम्हाला ते सॅम्पल रन करायचे आहेत सगळे. ओके, तर तुमचे 4 एक्सपेरिमेंट जे आहेत 4, 5, 6 आणि 7. ओके, यांची प्रत्येक नॅनोमीटर काय असणार आहे, वेव्हलेंथ वेगळी असणार आहे, प्रत्येक वेव्हलेंथ वेगळी असणार आहे. तर तुमची वेव्हलेंथ असणार आहे विजिबल स्पेक्ट्रोफोटोमीटर. फॉर एक्झाम्पल रिड्युसिंग शुगर असेल 720 असेल, अमिनो ऍसिड असेल 570, प्रोटीन असेल 760 आणि स्टार्च असेल 730. ओके, हे जे नॅनोमीटर काय करायचे, पहिला स्पेक्ट्रोफोटोमीटर मध्ये पहिला सेट करायचे, की ह्या नॅनोमीटर मध्ये तुम्ही तेवढं वेव्हलेंथ सेट केल्या, त्या वेव्हलेंथ ते तुमचे सॅम्पल रन करायचे. ठीक आहे, आता 200 ते 400 नॅनोमीटर असलेल्या तुम्ही कोणतीही रेंज घेऊ शकता फॉर अ सिलेक्शन ऑफ ए सॅम्पल. देन 400 ते 800 नॅनोमीटर आहे विजिबल साठी, म्हणजे 400 किंवा 800 मध्ये तुम्ही कोणतीही एखादी वेव्हलेंथ सेट करू शकता. ठीक आहे, हे जे आता इन्स्ट्रुमेंट आहे हे आता आपल्या लॅब मधलं इन्स्ट्रुमेंट आहे. ओके, हे न्यूली परचेस केलेलं आहे, त्याला तुमची नवीन बॅच चालू झाली, त्याला नवीन कोर्स सुरू झाला, त्याला हे आपण परचेस केलेलं आहे. ओके, तर हे स्पेक्ट्रोफोटोमीटर जे आहे पूर्ण कसं आहे, PC बेस्ड आहे. या पूर्ण स्पेक्ट्रोफोटोमीटरला तुम्हाला कुठेही डिस्प्ले दिसणार नाही, कुठेही कीपॅड दिसणार नाही. ओके, ओके, याच्यामध्ये काय करायचं, फक्त सॅम्पल इनपुट करायचं आहे. तुमचा लेफ्ट साइडला जो बॉक्स आहे फ्रंटला, ओके, त्यामध्ये काय काय तुमचे क्युवेट्स ऍड करायचे, तुमचे जे सॅम्पल असतील, अननोन सॅम्पल असतील, फॉर एक्झाम्पल रिड्युसिंग शुगर असेल, स्टार्च, प्रोटीन किंवा अमिनो ऍसिड, हे तुमचे अननोन सॅम्पल असतील, त्यात तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन नोन नाही किंवा माहित नाही, तर ते सॅम्पल त्यामध्ये ऍड करायचे. आणि जे बॅक साइड तुम्ही जे बघताय ते तुमचे लॅम्प असणार आहेत, UVचे लॅम्प असणार आहेत, एक विजिबलचे लॅम्प असणार आहे. ओके, आणि हे लॅम्प ऍड केल्यानंतर तुमचा जो PC असेल त्या PC मध्ये ऑलरेडी आपलं सॉफ्टवेअर इन्स्टॉल असते. सॉफ्टवेअर कसे असते, ते सिस्टॉनिक सॉफ्टवेअर असते किंवा स्पेक्ट्रोफोटोमीटर सॉफ्टवेअर असते, त्याच्यावर ते ऑलरेडी सॉफ्टवेअर इन्स्टॉल असल्यामुळे ते वर्किंग आपण करू शकतो. इथून आपल्या PC मध्ये आपण सिलेक्ट करायचं की सेल कोणता आहे, कोणत्या सेलला तुम्ही किती नंबर सॅम्पल ऍड करत आहे, आणि तुमच्या स्पेक्ट्रोफोटो 5 सॅम्पल रन करू शकता. ओके, किती, 5 सॅम्पल तुम्ही रन करू शकता एका ऍट अ टाइम. तुम्ही 5 सॅम्पल त्या सेलमध्ये ऍड करू शकता. असे डिफरंट सेल्स आहेत. ओके, आणि तुम्ही सॅम्पल घेणार आहेत ते कसे असणार आहेत, क्युवेट असणार आहेत, ते आपण
पुढे बघणार आहे की क्युवेट्स म्हणजे काय असणार आहे. ओके, हे फक्त आता समजून घ्या की हे आपलं इन्स्ट्रुमेंट असणार आहे. या इन्स्ट्रुमेंटला काय आणायचं, स्पेक्ट्रोफोटोमीटर UV-VIS स्पेक्ट्रोफोटोमीटर 119. ओके, आणि पूर्ण कसं आहे पीसी बेस्ड आहे. त्याला कुठेही डिस्प्ले नाही किंवा कुठेही कीपॅड नाही. ते पूर्ण कसं आहे पीसी बेस्ड आहे. तर तुमचं फ्रंट साइड आहे अबाव फ्रंट साइड जे आहे त्याला काय म्हणायचं, सेल कंपार्टमेंट आहे. याच्यामध्ये 5 क्युवेट ऍट अ टाइम बसते. आणि बॅक साइड जे आहे तुम्ही जे बघू शकता ते तुमचं काय असणार आहे, लॅम्प सेट असणार. तुमची UV लॅम्प किंवा विजिबल लॅम्प हे तिथं लॅम्प प्रेझेंट राहणार. आणि तुम्ही ते बघू शकता की लॅम्प कुठची चालू आहे, त्यातून तुम्हाला ते लाईटचा रेज तिथं बाहेर पडलेले दिसतील तुम्हाला विजिबलचे. ओके, समजलं. आणि पीसी बेस असल्यामुळे पूर्ण हे हँडल कशावर करायचं, तुम्हाला पीसीवर हँडल करायचं आहे. फक्त सॅम्पल इनपुट आणि आउटपुट फक्त तुम्हाला त्यासाठी फक्त ते इन्स्ट्रुमेंट यूज करायचं आहे. देन डेफिनेशन. आता स्पेक्ट्रोफोटोमीटरची डेफिनेशन काय असणार आहे, अ स्पेक्ट्रोफोटोमीटर इज अन इन्स्ट्रुमेंट. ओके, स्पेक्ट्रोफोटोमीटर काय, एक इन्स्ट्रुमेंट आहे दॅट मेजर द अमाऊंट लाईट ऍब्सॉर्ब बाय द सॅम्पल. तुम्ही जे सॅम्पल ऍड करणार आहे ते सॅम्पल किती प्रमाणात लाईट ऍब्सॉर्ब करणार आहे हे तुम्हाला ह्यातनं डिक्टेट करायचं किंवा फाइंड आउट करायचं आहे. ओके, स्पेक्ट्रोफोटोमीटर टेक्निक्स आर युज्ड टू मेजर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए सोल्यूट इन ए सोल्युशन. ओके, तर त्या सोल्युशन मध्ये की ज्या सोल्युशन मध्ये तुमचं सोल्यूट मिक्स आहे, सोल्यूट म्हणजे काय, एखादा सॉलिड पार्ट असेल किंवा त्या सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह होणार पार्ट असेल त्याला काय सोल्यूट म्हणायचं. ओके, तर त्या सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन काय करायचं आहे, फक्त मेजर करायचं बाबा किती कॉन्सन्ट्रेशन किंवा काय ते फक्त तुम्हाला हे मेजर करायचं आहे. देन अमाऊंट ऑफ लाईट दॅट ऍब्सॉर्ब बाय द सोल्युशन इन ए क्युवेट. तुम्ही जे सॅम्पल ऍड करणार आहे ते कशात करणार आहे, क्युवेट मध्ये ऍड करणार. क्युवेट प्लेस्ड इन द स्पेक्ट्रोफोटोमीटर. ही डेफिनेशन आहे कशाची, स्पेक्ट्रोफोटोमीटरची. अ स्पेक्ट्रोफोटोमीटर इज अन इन्स्ट्रुमेंट that measure the amount of light absorbed by a sample. A spectrophotometer techniques are used to measure the concentration of solute in a solution by measuring the amount of light that is absorbed by the solution in a cuvette. तुमचे जे क्युवेट मध्ये सॅम्पल असणार आहे सॅम्पल मध्ये किती प्रमाणात लाईट ऍब्सॉर्ब केले आणि पुढे किती पास केले हे फक्त काय करता आपल्याला डिक्टेट करायचं आहे या पूर्ण इन्स्ट्रुमेंट मध्ये. हे त्यामुळे त्याची डेफिनेशन, स्पेक्ट्रोमीटर इज अन इन्स्ट्रुमेंट मेजर द अमाऊंट ऑफ लाईट, किती प्रमाणात लाईट ऍब्सॉर्ब केली आणि किती प्रमाणात पुढे पास केले. ओके, आता हे जे आपल्या डिपार्टमेंटला आहे स्पेक्ट्रोफोटोमीटर UV-VIS डिजिटल स्पेक्ट्रोफोटोमीटर टाइप 118, म्हणजे हे आपले जे आहे आता ते 119 आहे. ते तुम्ही आता खाली इमेज बघू शकता ते 119 आहे. ओके, फर्स्ट को-इन्व्हेंटेड अर्नॉल्ड बॅकमन 1941. ओके, अर्नॉल्ड बॅकमन काय केलेलं आहे 1941 मध्ये फर्स्ट टाइम इन्व्हेंट केलेलं आहे ऍज अ स्पेक्ट्रोफोटोमीटर. देन पर्पज क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन ऑफ ए अनालाइट. तुम्ही याच्यामध्ये कोणतेही अनालिसिस करू शकता क्वांटिटेटिव्हचा. फार्मा मेडिकल मध्ये पण याचा यूज होतो. ऍज अ बायोमॉलिक्युल आपण डिफरंट यूज करू शकतो. इन आवर सॉइल सायन्स मध्ये आपण मायक्रोन्युट्रिएंट्स जे असतील आपले सॉइल मधले मायक्रोन्युट्रिएंट्स अँड प्लस आपला फॉस्फरस हे जे आपले डिफरंट एलिमेंट्स असतील ते पण आपण काय करू शकतो, डिक्टेट करू शकतो. म्हणजे हे काय मल्टीपर्पज आहे स्पेक्ट्रोफोटोमीटर. असं नाही की फक्त सायन्स डिपार्टमेंटला फक्त यूज केलं जाते. ते फार्मा मेडिकल असेल, तुमचं MBBS असेल, देन सॉइल सायन्स लॅब असेल किंवा डिफरंट बायोमॉलिक्युल्स, प्रोटीन असतील, DNA असतील, हे डिफरंट टाईपचे मल्टीपर्पज मध्ये तुम्ही स्पेक्ट्रोफोटोमीटर यूज करू शकता. ओके, मेन प्रिन्सिपल आहे ऍब्सॉर्बन्स. ओके, मेन प्रिन्सिपल काय, ऍब्सॉर्बन्स. तुमचे जे सॅम्पल असतील ते सॅम्पल किती प्रमाणात लाईट ऍब्सॉर्ब करते पुढे किती पास करते. फॉर एक्झाम्पल तुमचे सॅम्पल असेल आणि इकडं 100 EMR म्हणजे 100 इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इथनं पास झाल्या तुमच्या त्या सॅम्पल मधून आणि पुढे फक्त 20 गेल्या. ओके, त्या सॅम्पल मधून फक्त पुढे 20 झाल्या तर त्या सॅम्पलने किती ऍब्सॉर्ब केले, टोटल 80 EMR ऍब्सॉर्ब केल्या. हे तुमचं फक्त ऍब्सॉर्बन्स वर सगळं काय तुमचं पुढचं कॅल्क्युलेशन असेल. त्यामुळे मेन प्रिन्सिपल काय त्याचा, ऍब्सॉर्बन्स. त्या सोल्युशन तुमचं सॅम्पल किती लाईट ऍब्सॉर्ब केली आणि पुढे किती पास केली त्याच्यावर तुमचं काय राहणार आहे, पुढची प्रोसेस कॅल्क्युलेशन असेल किंवा त्याचं ऍब्सॉर्बन्स असेल किंवा त्याचं ग्राफ काढा असेल, हे सगळं ऍब्सॉर्बन्स डिपेंड आहे. ओके, देन रेंज, UV ची रेंज आहे मग सांगितल्याप्रमाणे 200 to 400 नॅनोमीटर.
देन विजिबल 400 to 800 हे तुमच्या नेकडे आहे, तुम्ही ते सी करू शकता, बघू शकता. फर्स्ट अर्नोल्ड बॅकमन 1941 फर्स्ट टाइम इन्व्हेंट केलेला आहे. त्याचा पर्पज कशासाठी आहे? क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन फॉर अनालाइज बायोमोलिक्युल असेल, डिफरंट फार्मा मेडिकल असेल, डॉक्टरेट असेल. देन आवर सॉइल सायन्स लॅबमध्ये फक्त आपण फॉस्फरस असेल, तो आपला NPK मध्ये जो फॉस्फरस आहे प्रायमरी न्यूट्रिएंट, फॉस्फरस आपण याच्यावर डिटेक्ट करतो. देन मायक्रोन्यूट्रिएंट सल्फर, बोरॉन आणि मॅग्नेशियम हे काय करू शकतो? 3 मायक्रोन्यूट्रिएंट्स आपण याच्यावर डिटेक्ट करू शकतो. कशावर? ऍज अ स्पेक्ट्रोफोटोमीटरवर. तुम्हाला नेक्स्ट सेमिस्टरला ते स्पेक्ट्रोफोटोमीटरचं क्वांटिटेटिव्ह रिडिंग असणारच आहे ते. स्पेक्ट्रोफोटोमीटर इज ए sophisticated type of calorimeter. म्हणजे कॅलोरीमीटर ते काय नेक्स्ट व्हर्जन आहे, वेअर मायक्रोक्रोमॅटिक लाईट इज प्रोव्हाइडेड बाय प्रिझम. आता प्रिझम म्हणजे काय तुम्हाला ते पुढे समजेल, त्याची डायग्राम आहे प्रिझमची. बँड विथ ऑफ द लाईट पास्ड बाय फिल्टर इज अ क्वाइट बॉन्ड, so that it may difficult to distinguish between two components of a closely related to absorption in colorimeter. म्हणजे इथे काय दिलं त्यांनी, कॅलोरीमीटरचे काय डिफरंट टाइप्स आहेत किंवा थोडेफार प्रॉब्लेम येत होते, त्यानंतर त्यांनी रिवाइज करून काय केलं आहे, पुढे अपडेट केलेलं आहे कॉल्टीमीटर किंवा स्पेक्ट्रोफोटोमीटर. स्पेक्ट्रोफोटोमीटर इज देन नीडेड, देन स्पेक्ट्रोफोटोमीटर इज देन नीडेड. त्याची काय काळजी गरज आहे त्यानंतर आफ्टर कॅलोरीमीटर नंतर. देन प्रिन्सिपल. आता जे प्रिन्सिपल काय असणार आहे, अल्ट्राव्हायोलेट विजिबल UV विजिबल स्पेक्ट्रोफोटोमीटर. It is based on that principle of absorbance and works in the visible and UV region, ultraviolet region of the electromagnetic spectrum. म्हणजे तुमचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असणार आहे ते फक्त काउंट करायचं आहे विजिबल आणि UV मध्ये. This region of the electromagnetic spectrum when absorbed by the molecules it affect the electron transition of the molecule. तुमचे जे सॅम्पल मध्ये काय असणार आहेत, इलेक्ट्रॉन असणार आहेत. ओके, ज्यावेळेला तुमची लाईट पास होणार आहे तर ते काय राहणार, ट्रान्झॅक्शन होणार आहेत. मग वन प्लेस टू अनदर प्लेस किंवा हायर एनर्जी टू लोअर एनर्जी काय होणार, ते मूव्ह होणार आहेत. ओके, द रिजन ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम वेन ऍब्सॉर्ब बाय द मॉलिक्यूल. तुमच्या सॅम्पलमध्ये जे मॉलिक्युल्स आहेत, त्या मॉलिक्युल तुमची ज्या लाईट पास होईल किंवा ते लाईट ऍब्सॉर्ब करतील त्यावेळेला ते मॉलिक्युल काय करणार, ट्रान्झिशन करणार आहेत फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस किंवा त्याच्या रिएक्शन चेन होणार फ्रॉम लोअर एनर्जी टू हायर एनर्जी. ओके, त्या मॉलिक्युलची, त्या सॅम्पल मधल्या मॉलिक्युलची. देन ट्रान्झिशन ऑकर्स फ्रॉम ग्राउंड स्टेट टू द एक्साइटेड स्टेट. मग ते सॅम्पलचे सोल्युशन असेल, तुमचं अननोन सॅम्पल जे सोल्युशन असेल ते काय येणार, ग्राउंड स्टेट टू दी हायर स्टेट किंवा एक्साइटेड स्टेट मध्ये जाणार आहे ते. द लॉ विच गव्हर्न लाईट ऍब्सॉर्बन इज रिफर्ड एज लॅम्बर्ट्स अँड बियर्स लॉ. ओके, तुम्हाला थिअरील पण क्वेश्चन येऊ शकतो की लॉ विच गव्हर्न्स लाईट ऍब्सॉर्बन्स इज रेफर्ड ॲज लॅम्बर्ट्स अँड बियर्स लॉ. हे दोन सायंटिस्टनी काय केलेलं आहे, यात लॉ डिफाईन केलेला आहे, बियर्स लॉ आणि लॅम्बर्ट्स लॉ. त्याचा पण तुम्हाला स्टडी पुढे आहे. देन टाइप्स, 2 टाइप्स आर डिस्कस, विजिबल स्पेक्ट्रोफोटोमीटर अँड UV स्पेक्ट्रोफोटोमीटर. In instrumentation of UV visible spectrophotometer, spectrophotometer covers with range of wavelength, okay, into both UV and visible region. तुमची जी वेवलेंथ असणार, डिफरंट टाइपची वेवलेंथ असणार आहे. ओके, ती काय करायची, कव्हर्स करायची किंवा ती रेंज सेट करायची आहे 200 ते 800 पर्यंत. ओके, मग तुमची आता 400 पर्यंत जर असेल तर तुम्ही UV मध्ये येताय, 400 अबव गेले तर तुम्ही विजिबल मध्ये येताय. ओके, spectrophotometer covers the range of wavelength in the both UV and visible region. Then material used in the spectrophotometer depends upon the wavelength used. तुमची जी वेवलेंथ कोणती आहे त्याच्यावर तुमचं काय राहणार आहे, तुमचं मटेरियल किंवा तुमची जी इक्विपमेंट असणार ते डिपेंड राहणार आहे. मटेरियल्स युज्ड इन द स्पेक्ट्रोफोटोमीटर डिपेंड्स अपॉन दी वेवलेंथ, तुम्ही किती वेवलेंथ सेट केल्या. फॉर एक्झाम्पल रिड्युसिंग शुगर जर सेट केले असेल, फॉर कार्बोहायड्रेट सेट केले असेल 720 ला, त्या 720 ला तुम्हाला रिक्वायरमेंट काय आहे, 560 ला रिक्वायरमेंट काय किंवा 630 ला रिक्वायरमेंट काय आहे, जशी तुमची वेवलेंथ असणार आहे त्यानुसार त्याची काय असणार आहे, मटेरियलची रिक्वायरमेंट असणार. देन इन्स्ट्रुमेंट, आता इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये त्याचे डिफरंट कंपोनंट्स कुठले कुठले आहेत.
त्यातले पार्ट्स कुठले कुठले त्या इन्स्ट्रुमेंटच्या इनसाइड मध्ये कुठले कुठले इनबिल्ड पार्ट असणार आहेत. फर्स्ट लाईट सोर्स असणार आहे. आता लाईट मध्ये 3 टाइप्स आपण यूज करू शकतो. डिटॅरियम असेल, हायड्रोजन लॅम्प असेल, वी फिलामेंट लॅम्प असेल, एक्सरे लॅम्प असेल. ओके, तर ह्या 3 लाईट पैकी आपण कोणतेही लाईट यूज करू शकतो. ते आता आपल्याला जे आहे त्यात ती कोणती असणार आहे, डिटॅरियम आणि हायड्रोजन लॅम्प असणार आहे. ते सॅम्पल कंटेनर्स, आपण सॅम्पल कशामध्ये घेऊ शकतो. फर्स्ट कुवेट असेल, देन प्लास्टिक असेल, ग्लास असेल किंवा कॉर्टर असेल. त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, सॅम्पल घेऊन त्या स्पेक्ट्रोमीटरमध्ये आपण इनपुट करू शकतो. क्युवेट, शक्यतो क्युवेट्स आपण यूज करतो. क्युवेट्स, प्लास्टिक, ग्लास आणि कॉर्टर. क्युवेट्स कसं आहे, मॅक्झिमम हीट एनर्जी ऍब्झॉर्ब करण्याची कॅपॅसिटी आहे क्युवेटची, त्यामुळे आपण काय करू शकतो, क्युवेट मॅक्झिमम यूज करू शकतो. किंवा जसं तुमचं सॅम्पल असेल इन ऍग्रिकल्चरमध्ये किंवा सॉइल सायन्समध्ये किंवा बायोमॉलिक्युलमध्ये शक्यतो क्युवेट्स यूज केला जातो. बाकी तुमचे जे फार्मास्युटिकल कंपनी असेल किंवा डिफरंट बायोमॉलिक्युल असेल त्याच्यामध्ये ग्लास यूज करते किंवा कॉर्टर यूज करते, डीएनए असेल, आरएनए असेल. जसं तुमचं सॅम्पल असेल तसं काय असतं, तुमचं सॅम्पलचा कंटेनर हा चेंज होणार आहे. ओके, आता फक्त आपल्याला सॉइल सायन्स मध्ये किंवा आपल्या बायोमॉलिक्युल फक्त आपल्याला क्युवेट्स फक्त यूज करायचं आहे. क्युवेट्स. ओके, त्याचं नाव फक्त लक्षात ठेवायचं आहे, क्युवेट्स. सॅम्पल फॉर कंटेनर यूज फॉर क्युवेट्स. आणि लाईट सोर्स कुठला असणार आहे, तुमचं डिटॅरियम आणि हायड्रोजन लॅम्प. ओके, द नेक्स्ट मोनोक्रोमॅटर. ओके, आता मोनो म्हणजे काय, सिंगल. मोनो म्हणजे काय, सिंगल. आणि क्रोमॅटर म्हणजे काय, डिफरंट कलर्स. ओके, क्रोमॅटर म्हणजे काय, डिफरंट कलर्स. द resolution is higher from grating than from prism. Prism have higher dispersion UV range, therefore are best suited to work in UV region. Monochromators are also equipped with colorimeters which convert the diverging light to the collimated light, parallel rays of the light. आता मोनोक्रोमॅटर म्हणजे काय असणार आहे, की तुमचं लॅम्प असणार आहे, लॅम्प. ओके, तुम्हाला पुढे डायग्राम देणार आहे मी, त्या डायग्राम मध्ये तुम्हाला ते समजेल. ते लॅम्प मध्ये तुमची जी लाईट पास होणार आहे. ओके, तर ते लाईट पास झाल्यानंतर तो मोनोक्रोमॅटर काय करणार आहे, ती लाईट ऍब्झॉर्ब करणार आहे. ओके, ऍब्झॉर्ब केल्यानंतर त्यातनं डिफरंट टाइपचे कलर्स लाईट काय करणार, तो स्प्रेड करणार आहे. ओके, म्हणजे फक्त ऍब्झॉर्ब करताना काय करणार आहे, सिंगल लाईट फक्त ऍब्झॉर्ब करणार आहे. आणि पुढे पास करताना तो डिफरंट वेव्स, डिफरंट टाइपच्या वेवलेंथच्या लाईट काय करणार, पुढे पास करणार आहे. ओके, पुढे तुम्हाला डायग्राम बघितल्यानंतर ते आणखी क्लिअर होईल ते. आता फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की मोनोक्रोमॅटर म्हणजे काय असणार आहे. मोनोक्रोमॅटर म्हणजे ज्यावेळेला एखादी लाईट पास होईल. ओके, मोनोक्रोमॅटर म्हणजे काय, प्रिझम. ओके, मोनोक्रोमॅटर म्हणजे तुमचं प्रिझम असणार आहे. ते प्रिझम म्हणजे तुमची एखादी लाईट पास होईल, ती लाईट पास झाल्यानंतर त्या लाईटच्या डिफरंट रिव्होल्युशन किंवा डिफरंट रेस काय करणार आहे, तो कन्वर्ट करणार आहे. एक लाईट जर पास झाली तर त्यातनं कमीत कमी 8 ते 10 डिफरंट टाइपच्या रेस काय राहणार, त्यातनं पास होणार आहेत. त्या कशा असणार आहेत, डिफरंट कलरच्या असणार आहेत. ओके, ओके, हे तुमचं काय असणार आहे, मोनोक्रोमॅटर. याला काय म्हणायचं, प्रिझम म्हणायचं. आता जे फर्स्ट स्लाइड येते ह्या प्रिझम मध्ये पास झालेलं आहे किंवा एंटर केलेलं आहे. ओके, तर पास झाल्यानंतर त्या डिफरंट वेव्स किंवा डिफरंट काय करणार आहेत, त्याचं कन्वर्जन करणार डिफरंट लाईट्स मध्ये. मोनोक्रोमॅटर मीन्स, मोनो म्हणजे सिंगल, क्रोमा मीन्स कलर, डिफरंट कलरच्या वेवलेंथ. लॅम्बडा फर्स्ट असेल, लॅम्बडा सेकंड, लॅम्बडा थर्ड, लॅम्बडा 4, लॅम्बडा 5, 6 and 7. ओके, ह्याचे डिफरंट लॅम्बडा आहेत 1 to 7. हे काय असणार, डिफरंट वेवलेंथ असणार आहे. ओके, आणि जी फर्स्ट तुमची लॅम्बडा असणार आहे फक्त सिंगल व्हाईट लाईट असणार तुमची, म्हणजे व्हाईट कलरची तुमची लाईट ज्यावेळेला प्रिझम मध्ये पास होईल, प्रिझम मध्ये पास झाल्यानंतर पुढे त्याचं डिस्ट्रीब्युशन किंवा त्याचं स्प्लिटिंग होणार आहे. आणि ते स्प्लिटिंग काय राहणार, डिफरंट रेज मध्ये होणार आहे किंवा डिफरंट कलर मध्ये होणार आहे. लॅम्बडा फर्स्ट असेल, लॅम्बडा सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, 7, या प्रत्येकाची काय असणार, वेवलेंथ असणार आहे. एक्झाम्पल, लॅम्बडा फर्स्ट असेल तर त्याची 530 असणार आहे. लॅम्बडा सेकंड असेल तर 540 असणार आहे. लॅम्बडा थर्ड असेल तर 550,
560, 570, 580, 590 असं डिफरंट काय राहणार ते इन्क्रीज होत जाणार स्टेप बाय स्टेप. ओके, मग तुम्हाला कोणती घ्यायची आहे? 530 घ्यायची समजा, फॉर एक्झाम्पल 530 घ्यायची असेल तर 530 काय करायचं, फक्त सेट करायची सिल्ट. आणि त्या सेल मध्ये फक्त पुढे तुमच्या सॅम्पलला 530 ची जशी लाईट जाईल तो फक्त सिल्ट तसा ऍडजस्ट करायचा आहे. ठीक आहे, समजलं मोनोक्रोमॅटर म्हणजे काय? मोनो म्हणजे काय असणार आहे? सिंगल. ओके, सिंगल लाईट फक्त त्या प्रिझमवर पास होणार आहे. आणि क्रोमा म्हणजे काय? डिफरंट कलर्स, डिफरंट कलरच्या वेवलेंथ. ओके, मग तुम्हाला कोणती रिक्वायरमेंट आहे, तुम्ही कोणतं सॅम्पल डिक्टेट करणार आहे, त्या सॅम्पलची वेवलेंथ किती आहे, मग ती वेवलेंथ फक्त सेट करायची. मग मोनोक्रोमॅटर काय करणार आहे, तो फक्त वेवलेंथ तुम्ही जो सेट केलाय तोच फक्त वेवलेंथ काय करणार आहे, पुढे पास करणार आहे. बाकीचे वेवलेंथ काय करणार आहे, तो रिफ्लेक्ट करणार आहे, बॅक साइडला रिफ्लेक्ट करणार आहे. ओके, आता हे ऍक्च्युअल इन्स्ट्रुमेंटेशन आहे, म्हणजे तुम्ही सॅम्पल रन कसं होणार आहे तुमचं यात तुम्हाला ते दिसणार आहे एक्झॅक्ट. ओके, आता फर्स्ट सोर्स जो तुम्ही लेफ्ट साइडला बघताय तो काय असणार, तुमचा सोर्स असणार आहे. त्याच्यामध्ये तुमचे 200 to 800 नॅनोमीटर तुमचे तिथं सेट करायचं, 200 नॅनोमीटर. ओके, मग तुमच्या तिथे युव्ही लॅम्प पण असेल किंवा इझिबल लॅम्प, हे 2 लॅम्प तिथे प्रेझेंट असतील. ओके, 2 लॅम्प तुमच्या स्पेक्ट्रोफोटोमध्ये प्रेझेंट असेल. तुम्ही आता समजा 400च्या बिलो जर गेला तर तुमचा फक्त युव्हीचा लॅम्पच फक्त काय राहणार आहे, रन होणार आहे किंवा तो चालू होणार आहे. तुम्ही 400च्या वर गेला किंवा 800 पर्यंत जर गेला तर तुमचा फक्त काय राहणार आहे, तो चालू होणार आहे. ओके, जसं तुमची वेवलेंथ असणार त्या पद्धतीने तुम्ही ते वेवलेंथ सेट करायचे. ठीक आहे, तुम्ही आता सोर्स तुमचा लॅम्प जो असेल तो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर त्यात फक्त जे स्ट्रॉंग लाईट असेल किंवा ज्यात मॅक्झिमम पोटेन्शियल असेल ती लाईट फक्त त्या सेल मधनं पास होणार आहे. ओके, आता त्या सोर्स मधनं डिफरंट लाईट्स पास होणार आहेत. ओके, पण त्यातलीच कोणती जर एखादी स्ट्रॉंग किंवा हाय पोटेन्शियल लाईट असेल ती फक्त सेल मधनं पास होणार आहे. पुढं सेल मधनं पास आल्यानंतर मोनोक्रोमॅटर मध्ये ते एंटर होणार आहे, म्हणजे तुमचा जो प्रिझम असणार आहे ते प्रिझम मध्ये एंटर झाल्यानंतर त्यातनं डिफरंट टाईपचे क्रोमॅटर म्हणजे डिफरंट टाईपचे कलर्स त्यातनं प्रोड्यूस होणार. ओके, आणि ते कलर कसे असणार आहेत, डिफरंट टाईपचे वेवलेंथ असणार, त्याच्यामध्ये डिफरंट टाईपचे कलर असतात. येलो कलर असेल, रेड कलर असेल, ब्ल्यू कलर असेल, ऑरेंज कलर असेल. तर या प्रत्येकाचं काय असणार आहे, वेवलेंथ ही वेगळी असणार आहे. ओके, तुम्हाला कोणती रिक्वायरमेंट असेल तीच वेवलेंथ काय करणार आहे, तो सेल मधनं पुढे पास करणार आहे. बाकीच्या जे वेवलेंथ असतील त्या सेलला सेल पासून परत बॅकला रिफ्लेक्ट होतील. जी तुम्हाला रिक्वायरमेंट आहे तीच फक्त लाईट पुढे पास होणार आहे. ओके, आता पुढे पास झाल्यानंतर पुढे काय असणार, तुमचा सेपरेटर असणार आहे. ओके, सेपरेटर एक लाईट तुमचा ब्लँक सॅम्पल असेल किंवा तुमचं कंट्रोल सॅम्पल असेल तो तिकडे प्रोव्हाइड करणार आहे, आणि दुसरी लाईट असणार तुमची सॅम्पल असणार आहे. ओके, सेल मधून पुढे लाईट आल्यानंतर सेपरेटर काय करणार आहे, एक लाईट तुमची कंट्रोल किंवा ब्लँकला पाठवणार आहे आणि दुसरी लाईट तुमची काय कुठे पाठवणार, तो सॅम्पलला पाठवणार आहे. ठीक आहे, तर कंट्रोल म्हणजे ब्लँक काय असणार आहे, तुमचं ते डिस्ट्रीब्युटर असणार आहे, म्हणजे तुमचं ब्लँक सोल्युशन असेल. आपण कोणतेही एखादं सॅम्पल रन करताना किंवा कोणते एखादा इलिमेंट डिटेक्ट करताना सुरुवातीला काय करतो, आपण ब्लँक सॅम्पलची रिडिंग घेतो. ओके, तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला तेच करायचं आहे की फर्स्ट तुमचं सॅम्पल जे असेल ते तुमचं काय असणार, तुमचं ब्लँक सॅम्पल असणार, त्याच्यामध्ये कोणतेही कॉन्सन्ट्रेशन किंवा कोणतेही मॉलिक्युल त्यात प्रेझेंट नसावे. ते काय असावे, पूर्ण डिस्टिल वॉटर असावं किंवा ते पूर्ण ब्लँक असावं. ठीक आहे, आता ब्लँक सॅम्पल मध्ये तुमची I0 लाईट काय झालेली आहे, पास झालेली आहे. ओके, I0 कंट्रोल किंवा ब्लँक सॅम्पल मध्ये तुमची I0 लाईट पास होते, आणि पास झाल्यानंतर पुढे ती रिफ्लेक्ट काय होणार आहे, फक्त I0, म्हणजे जेवढी लाईट तुमच्या त्या कंट्रोल किंवा ब्लँक सॅम्पल मध्ये पास झाल्या तेवढी लाईट काय राहणार आहे, पुढे पास होणार आहे, कारण ते काय सोल्युशन तुमचं ब्लँक आहे. ओके, तर ब्लँक असल्यामुळे त्यात तुमचे कोणतेही कॉन्सन्ट्रेशन असणार आहे, ते मॉलिक्युल नसणार आहे, कोणते मॉलिक्युल असतात, त्यामुळे जे तुमची लाईट असणार आहे तो ऍज इट इज काय राहणार आहे, पुढे पास होणार आहे. ठीक आहे, कारण त्याच्यामध्ये कोणते इलेक्ट्रॉन असणार आहे, कोणते ट्रान्झिशन असणार आहे, कोणते इलेक्ट्रॉन स्टेट असणार आहे, कसं असणार आहे, पूर्ण डिस्ट्रीब्युटर असणार आहे. त्याच्यामध्ये ते ऍब्सॉर्ब करण्यासाठी त्याच्यामध्ये काय नसणार, त्यामुळे जेवढी लाईट
त्या ऍब्सॉर्ब केले, जेवढी लाईट त्यात एंटर झाल्या ऍज इट इज तेवढी लाईट काय करणार आहे, पुढे बाहेर पडणार आहे. फॉर एक्झाम्पल I0 लाईट जर त्यात एंटर केली तर I0 फक्त लाईट काय करणार आहे, पुढे पास होणार आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट सेपरेटर. आता हे झालं तुमचं कंट्रोल ब्लँक. आता सेकंड टाईपला काय करणार आहे सेपरेटर, तुमचे जे सॅम्पल असतील ऍक्च्युअल सॅम्पल, त्या सॅम्पलला काय करणार, तो लाईट प्रोव्हाइड करणार आहे. ओके. फॉर एक्झाम्पल I0 लाईट जर त्याने प्रोव्हाइड केली तर सॅम्पलमध्ये तुमच्या सॅम्पलमध्ये काय असणार, तुमचे इलेक्ट्रॉन मॉलिक्युल्स हे काय करणार, तुमचे एक्स्ट्रा स्टेटमध्ये जाणार आहे, लोअर स्टेट टू हायर स्टेट. ओके. त्यामुळे ते जे लाईट आहे ते काय करणार, इलेक्ट्रॉन किंवा मॉलिक्युल हे काय करणार, ऍब्झॉर्ब करणार आहे. जेवढे तुमचे मॉलिक्युल जास्त असतील तेवढी जास्त लाईट ऍब्झॉर्ब करणार आहे, जेवढे मॉलिक्युल तुमचे कमी असतील तेवढी लाईट तुमची कमी ऍब्झॉर्ब होणार आहे. ओके. आणि लाईट ऍब्झॉर्ब केल्यानंतर जेवढी शिल्लक राहील, ओके, तर ती लाईट कुठे राहणार आहे, पुढे पास होणार आहे. आता इथं I0 एंट्री केले आणि फक्त काय झाले, पुढे फक्त I म्हणजे बऱ्यापैकी लाईट ऍब्झॉर्ब केलेलं आहे या सॅम्पलने. आणि सॅम्पल पासून पुढे गेले ते डिटेक्टर, फोटो मल्टिप्लाय 2 म्हणजे डिक्टेट करणार आहे तो लाईट. ते कंपार्टमेंट काय करणार आहे, किती लाईट ऍब्झॉर्ब झाली आहे किंवा किती प्रमाणात लाईट त्याने ऍब्झॉर्ब केलेली हे फक्त काय करणार, तो डिक्टेट करणार आहे. फॉर एक्झाम्पल 100 EMI जर पुढे आली तर ऍब्झॉर्ब किती केली आणि पुढे किती आली हे फक्त काय करणार, तो डिक्टेट करणार आहे. त्यालाच काय आणायचं, PMT, फोटो मल्टिप्लायर 2. ओके. समोरली डायग्राम सर्वांना सोर्स असतील, सोर्स मध्ये यात तुमचे 2 लॅम्प असतील, एक UV लॅम्प असेल आणि एक विजिबलचा लॅम्प असेल. तुम्हाला कोणती रिक्वायरमेंट आहे, तुमची कोणती वेव्हलेंथ आहे त्यानुसार तुम्ही ते सेट करायचे. फॉर एक्झाम्पल 400 जर तुम्ही सेट केली तर तुमचा फक्त विजिबलचा लॅम्पच फक्त काय राहणार आहे, तो चालू होणार आहे. ओके. चालू झाल्यानंतर त्यातलं कोणता स्ट्रॉंग पोटेन्शियल लाईट असेल ते फक्त या सेल मधून पुढे पास होणार आहे. पास झाल्यानंतर तुमचा पुढे प्रिझम असणार आहे, त्यालाच काय म्हणतो आपण, मोनोक्रोमॅटर. ओके. म्हणजे फक्त पास होताना फक्त एकच लाईट पास होत्या, पण मोनोक्रोमॅटर काय करतो, त्या लाईटचं डिफरंट वेव्ह मध्ये तो कन्वर्ट करतो. आता डिफरंट कलर मध्ये तो कन्वर्ट करतो. आता डिफरंट कलर मध्ये कन्वर्ट केल्यानंतर प्रत्येकाची काय असणार आहे, वेव्हलेंथ ही वेगळी असणार आहे. आणि जेव्हा तुम्ही वेव्हलेंथ सेट करताय त्या वेव्हलेंथची लाईट पुढे पास करतो तो. आता फॉर एक्झाम्पल ब्ल्यू वेव्हलेंथ सेट केलेली आहे, ती ब्ल्यू वेव्हलेंथ पुढे पास झालेली आहे. ओके. या सेलचं काम काय असणार आहे, सेकंड सेल जो असणार आहे तो फक्त काय करणार, जो रिक्वायरमेंट आहे तीच फक्त वेव्हलेंथ पुढे पास करणार आहे. देन एक सेपरेटर काय करणार आहे, फर्स्ट जी रेज आलेली ती फर्स्ट रेज कुठे पाठवणार, तो ब्लँक सोल्युशनला. ओके. ब्लँक सोल्युशन मध्ये ते फक्त डिक्टेट करणार की लाईट तेच आहे का, किंवा जी आपण लाईट सुरुवातीला पाठवली तीच लाईट आपल्याला आली, तो कोण करणार आहे, डिक्टेट किंवा PMT. हे झाल्यानंतर तुमचं जे कंट्रोल सोल्युशन असेल त्याचं रिडिंग किती असणार आहे, जेवढं तुमचं वेव्हलेंथ असणार ते तुमचं रिडिंग तिथं आलं पाहिजे. देन नेक्स्ट सेपरेटर. आता सेपरेटर काय करणार, तुमचे अननोन सॅम्पल जे असतील, ओके, तुम्हाला त्याचं कॉन्सन्ट्रेशन नोन नाही किंवा त्याचं माहित नाही किती कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा काय, तर सेपरेटर काय करणार, पुढे तुमचा I0 जी लाईट असेल ते सॅम्पल मध्ये पास करणार आहे. मग आता त्या सॅम्पल मध्ये किती मॉलिक्युल्स आहेत किंवा किती आयन एक्सिडेंट आहेत, मग ते किती जास्त असेल तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन हे जास्त होणार आहे, तुमची लाईट पुढे कमी पास होणार आहे. आणि तुमचे कॉन्सन्ट्रेशन जर कमी असेल तर तुमची लाईट कमी ऍब्झॉर्ब होणार आहे आणि तुमचं जे पुढं लाईट पास होणार आहे ती जास्त होणार आहे पास. फॉर डिटेक्टर. आणि PMT काय फुल फॉर्म आहे, फोटो मल्टिप्लाय 2. ते मोनोक्रोमॅटर आपण मगाशी बघितलेलं आहे. देन सिल्ट. आता सिल्ट तुम्हाला फंक्शन कळालं असेल, जो फर्स्ट सिल्ट होता, ओके, जो फर्स्ट सिल्ट होता तो काय करणार आहे, हाय पॉवर किंवा हाय पोटेन्शियलची लाईट फक्त सिल्ट मध्ये पास करणार आहे. ओके. जो फर्स्ट सिल्ट आहे. आणि जो सेकंड सिल्ट आहे, तुम्हाला जर कोणती रिक्वायरमेंट आहे, तुम्ही जिथं सुरुवातीला सेट केलं असतं तुमच्या PC मध्ये की मला या सॅम्पलचं सॅम्पल अनालिसिस करायचं आहे, तर हे जी वेव्हलेंथ आहे 570. ओके. तर हे सेट केल्यानंतर फक्त 570ची जी तुमची रेज असणार आहे, तुमची लाईट असणार आहे, ती फक्त सेलमधून पुढे पास होणार आहे. ओके. ऑप्टिकल सिल्ट विल अफेक्ट द बँडविड्थ लाईट फ्रॉम अ सोर्स इमिडिएट इन ऑल डायरेक्शन. पूर्ण ऑल डायरेक्शनला ती स्प्रेड होणार आहे. सिल्ट अलाउज ओनली अ पोर्शन दॅट लाईट टू रीच द मोनोक्रोमॅटर. मोनोक्रोमॅटरला जी फक्त लाईट पुढे पास झाले तीच फक्त काय करणार, तर पुढे डिवाइड करणार आहे. सिलेक्टेड लाईट इज अगेन अलाउड टू पास थ्रू द सिल्ट. तुम्ही जी कोणती लाईट सिलेक्ट केली तीच फक्त काय राहणार आहे, अलाउड टू पास, म्हणजे फक्त लाईट पुढे पास होणार आहे कुठं, तुमच्या सॅम्पलला. दिन रिप्रोडक्टिव्हिटी of the absorbance value increase the silt width decreases. Okay. With the decrease in the silt width, तुमची जी width असणार आहे ती काय असली पाहिजे, सेट असली पाहिजे. दोन्ही width जे असतील प्रिझमचं आणि तुमचे सिल्ट असेल, ओके, width is decreased in the silt.
sensitivity also decrease, a less radiation passes through the detector. ओके, हे जे पूर्ण इन्स्ट्रुमेंट तुमचे जे सिल्क आणि मोनोक्रोमॅटर असेल हे काय झालं पाहिजे, फक्त ऍज अ स्पेसिफिक रेंज ते फक्त ऍब्सॉर्ब झालं पाहिजे. The next QET. आता QET काय, मगाशी आपण बघितलं तुमचं सॅम्पल कंटेनर आहे, तुम्ही त्या सॅम्पल काय करू शकता, ऍड करू शकता. सॅम्पल्स फॉर द डिटेक्शन should be placed in a transparent QET, mostly rectangular in shape and commonly have internal width of 1 centimeter. आता QET मध्ये काय करणार आहे, आपण सॅम्पल ऍड करणार आहे. ते QET काय करणार आहे, तुमचे जे स्पेक्ट्रोफोटोमीटर त्यामध्ये ऍड करणार आहे किंवा इनपुट करणार आहे. The small tube are also used in some instrument. जसं तुमचं इन्स्ट्रुमेंट असणार तसं तुमचं QET ची साईज असणार आहे. QETs are also made for silica. जे सिलिका क्रुसिबल वगैरे असेल त्याच्यापासून ते काय केलं जातं, प्रिपेअर केलं जातं किंवा सिंथेसाइज केलं जातं. फॉर द डिटेक्शन इन द विजिबल रेंज, borosilicate glass is used in visible region, are also used in near UV range. जे बोरोसिलिकेट आहे ते मॅक्झिमम हीट ऍब्झॉर्ब करू शकतं, ते परत आत ब्रेक होतं कामा नये. जे तुमचे लाईट जे असेल किंवा नॅनोमीटरचे डिफरंट टाईपचे तुम्ही वेव्हलेंथ पुढे पास करणार आहे त्यावेळेला ते ब्रेक होऊ नये तुमचे जे सिलिकेट असेल. त्यासाठी काय करतो आपण, बोरोसिलिकेट जे सिलिका पासून तयार केलेलं आहे ते आपण यूज करू शकतो. फ्यूज सिलिका अँड कॉर्टस QET. आता काही ठिकाणी फ्यूज सिलिका पण आहेत आणि कॉर्टस QET पण आपण यूज करू शकतो. जर तुमचं सॅम्पल असेल पण आपल्याला मॅक्झिमम बोरोकेट ग्लास किंवा बोरोकेट सिलिकेट आपण यूज करू शकतो QET मध्ये. आता इथे QET आहे. ओके, QET कसं ऍज अ रेक्टॅंगल अँगल आहे, 1 सेंटीमीटर त्याची लेंथ आहे. आता हे तुमचं कंट्रोल किंवा ब्लँक सोल्युशन आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये जेवढे लाईट एंटर झाले तेवढी लाईट काय पुढे पास झालेले आहे. I0 जेवढी लाईट एंटर केल्या नंतर I0 लाईट तुमची बाहेर पडली, कारण हे कसं आहे तुमचं ब्लँक सोल्युशन आहे, याच्यामध्ये तुमचं कुठले मॉलिक्युल किंवा कोणते इलेक्ट्रॉन स्टेट प्रेझेंट असणार नाही. तसं जर तुम्ही अननोन सॅम्पल जर घेतलं, तुमचे जे डिफरंट अननोन सॅम्पल तुम्ही रन करणार आहे सॅम्पलचे, त्याच्यावर तुम्हाला माहित नसते की बाबा ह्या सॅम्पलमध्ये किती कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा किती मॉलिक्युल्स आहेत. त्यानुसार I0 लाईट एंटर केली तर फक्त पास किती झाली, I. त्यालाच काय म्हणायचं, ऍब्सॉर्बड. तुमचं मेन बेसिक प्रिन्सिपल काय, ऍब्सॉर्बन्सेस. ओके, तर हे पुढे पास झालेली ती लाईट आहे ती कुठे जाणार, पुढे डिटेक्टरला जाणार आहे. ओके, देन QETs. ओके, हे QET कसं आहे, रेक्टँग्युलर आहे आणि ह्याचे जे दोन अपोजिट सर्कल आहेत ते काय असणार, तुमच्या रफ असणार आहेत. ओके, रफ असणार आहे, त्या साईडला तुम्ही काय करायचं, ते हँडल करायचं आहे. त्या साईडला तुम्ही काय करायचं, ते यूज करायचं आहे. म्हणजे धरताना ते जे तुमचे रफ साईड आहे त्या साईडला तुम्ही फक्त ते फिंगर टच करायचे आहे. जर तुमचं ट्रान्सपरन्सी पोर्शन असेल त्या ट्रान्सपरन्सी पोर्शनला काय करा, तुम्ही हात लावायचं नाही किंवा तुम्ही ते फक्त सॅम्पल सोल्युशन किती ऍड केले किंवा काहीच तुम्ही ते बघायचं आहे. आणि तुमचे ते फिल्टर पेपर असेल त्या फिल्टर पेपर तुम्ही ते किंवा टिश्यू पेपर असेल तर टिश्यू पेपरने ते पूर्ण क्लीन करायचं आहे आणि ते पूर्ण ड्राय करूनच तुमचे ते सॅम्पल काय झालं पाहिजे, इनपुट झालं पाहिजे. ओके, फक्त हँडल करताना तुमची जी रफ साईड आहे, आता तुम्ही इथे बघू शकता, जे समोरच्या दोन साईड जे आहेत ते पूर्ण क्लीन आहेत, म्हणजे ट्रान्सपरन्सी साईड आहे, त्यातून तुमच्या रेस पास होणार आहे. ओके, आणि तिथं सेल लावताना पण काय केलं पाहिजे, तुम्ही सॅम्पल इनपुट करणार किंवा त्या सेलमध्ये सॅम्पल तुम्ही ऍड करणार आहे त्याला पण ते सेट करताना जसा रेस पास होतील त्या पद्धतीने तुम्ही ते हे क्लीन साईड असेल किंवा तुम्ही ट्रान्सपरन्सी साईड असेल ते फक्त तिथे ऍड करायचे. आणि तुमचे रफ साईड असेल त्या रफ साईड तुम्ही ते हँडल करा, तुम्ही ते धरू शकता. देन टिश्यू पेपर तुम्ही ते क्लीन करू शकता. या पद्धतीने तुम्ही QET यूज करू शकता. आता याच्यामध्ये दोन टाइप्स आहेत, सिंगल बीम आणि डबल बीम. ओके, आता मागाशी आपण जे डायग्राम बघितली ती कोणती होती, डबल बीमची होती. ओके, याच्यामध्ये डिफरन्स काय असणार आहे, फक्त सिंगल आणि डबल बीम मध्ये जर तुमचा फक्त स्पिल्टिंग असणार आहे किंवा बीम स्पिल्टर असणार आहे तो सिंगल मध्ये ऍबसेंट असणार आहे. ठीक आहे, सिंगल मध्ये तुम्हाला फक्त एकदा ब्लँक सोल्युशन देऊन
नंतर ते काढून नंतर तुम्हाला ते सॅम्पल सोल्युशन द्यायला लागणार आहे. ओके, तर तुमचे ते सॅम्पल डिक्टेट होणार आहे. तसं डबल बी मध्ये नसणार आहे. तुम्ही ॲट अ टाइम 2 सॅम्पल तुम्ही रन करू शकता. ओके, एक ब्लँक सोल्युशन असेल काय तुमचं दुसरं अननोन सॅम्पल असेल. सिंगल बीम आणि डबल बीम फक्त एवढा डिफरन्स आहे. जिथे सिंगल बीम असेल तिथे तुम्हाला तो बीम स्प्लिटिंग करायचा, म्हणजे तुमची रे पास होणार आहे ती काय तुमची डायव्हर्ट होणार नाही, ती फक्त डायरेक्ट स्ट्रेट जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला एकदा सुरुवातीला कंट्रोल सोल्युशन किंवा कंट्रोल ब्लँक सोल्युशन असेल तुमचं ब्लँक सोल्युशन, ते तुम्हाला दिल्यानंतर परत तुम्हाला ते त्यातनं काढून घेतलं पाहिजे. नंतर तुम्हाला सॅम्पल सोल्युशन असेल किंवा अननोन सॅम्पल असेल ते नंतर तुम्हाला तिथे रन केलं पाहिजे. त्याच पद्धतीने डबल बी मध्ये तुम्ही ॲट अ टाइम 2 सॅम्पल तुम्ही रन करू शकता. एक तुमचं ब्लँक सोल्युशन असेल किंवा रेफरन्स सेल आणि तुमचं सॅम्पल सेल. ओके, फक्त एवढा डिफरन्स आहे याच्यामध्ये सिंगल आणि डबल बी मध्ये. देन ट्रान्समिटन्स आणि ऍब्सॉर्बन्स हे दोघे एकमेकाशी काय अपोजिट डायरेक्शन आहेत. जर ट्रान्सपरन्सी वाढलं तर ऍब्सॉर्बन्स कमी होणार आहे, जर ऍब्सॉर्बन्स वाढलं तर ट्रान्सपरन्स कमी होणार आहे. तर तुमची क्युवेटची जी लेंथ असणार आहे ट्रान्समिटर्स आणि ऍब्सॉर्बन्स, जर तुमचं ऍब्सॉर्बन्स जर इन्क्रीज झालं तर तुमचं ट्रान्समिटर्स कमी होणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल एखादं तुमचं सॅम्पल आहे, त्या सॅम्पलमध्ये मोलिक्युल्स किंवा तुमचा इलेक्ट्रॉन स्टेट जे असेल ते जास्त असेल तर ते ऍब्सॉर्बन्स काय राहणार तुमचं जास्त होणार आहे. ओके, तर ते जास्त झालं तर तुमची लाईट काय होणार आहे पुढं ट्रान्समिट होण्याचे कमी होणार आहे. ओके, त्याच्या अपोजिट काय असणार आहे ट्रान्समिटन्स. जर तुमचं ऍब्सॉर्बन्स कमी असेल तुमचे ट्रान्समिट काय असणार आहे इन्क्रीज असणार आहे. ओके, हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ईच अदर आहे. काय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ईच अदर, म्हणजे दोघे एकमेकांशी काय अपोजिट आहे. जर ट्रान्समिटन्स वाढलं तर ऍब्सॉर्बन्स कमी येणार आहे, जर ऍब्सॉर्बन्स वाढलं तर तुमचं ट्रान्समिटन्स हे काय राहणार आहे कमी होणार आहे. देन टाइप्स ऑफ स्पेक्ट्रोपोटोमीटर, सिंगल बीम मग काय सांगितल्या पद्धतीने काय डिफरन्स असणार आहे. देन डबल बीम, यामध्ये फक्त काय असणार तुमचं स्पीड करणार आहे, तो तुमच्या रेस पास होणार तो फक्त एकदा तो तुमचं ब्लँक सोल्युशनला पाठवणार आहे आणि दुसरे सॅम्पल तुमचं अननोन सॅम्पलला पाठवणार तुमच्या रेफरन्स सेलला. देन वर्किंग कॅलिब्रेशन युझिंग स्टँडर्ड सोल्युशन. सुरुवातीला काय करायचं आहे ते कॅलिब्रेशन करायचं आहे. जसं तुम्ही पीएच काढताना, ओके, आपण ज्याला पीएच स्टडी केलं ज्याला तुम्ही पीएच करताय, तुम्ही फर्स्ट सेमला पण तुम्ही स्टडी केला असेल पीएच वगैरे. पीएच करताना काय करतो आपण फर्स्ट जे इन्स्ट्रुमेंट असेल ते आपण ऑन करतो. ऑन केल्यानंतर आपण डिफरंट टाईपचे बफर सोल्युशन असेल 4 असेल 7 असेल किंवा 9.2 जे पीएच असेल या 3 पीएच आपण काय करतो त्या इन्स्ट्रुमेंटला आपण कॅलिब्रेशन करतो, म्हणजे ते प्रॉपर वर्किंग आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपण काय करतो कॅलिब्रेट करतो. 4 ला 4 दाखवला, 7 ला 7 दाखवला, 9.2 ला 9.2 दाखवला, नंतर आपण आपले अननोन सॅम्पल रन करतो कशावर पीएच मीटर. त्याच पद्धतीने तुम्ही काय करायचं कॅलिब्रेशन करायचं कशाचं स्टँडर्ड सोल्युशनचं. ठीक आहे, तुम्ही आता ग्लुको सोल्युशन रन करताय. ओके, ग्लुको सोल्युशन तुम्हाला स्टँडर्ड्स माहित पाहिजेत, आपण त्याचे स्टँडर्ड काय करायचे प्रिपेअर करायचे कशाचे ग्लुको सोल्युशनचे 0.1 ppm, 0.2 ppm, 0.3, 0.4, 0.6 आणि 0.7 ppm असे डिफरंट टाईपचे काय करायचे स्टँडर्ड सोल्युशन तयार करायचे की जेणेकरून आपल्याला काय माहित पाहिजे त्याचं स्टँडर्ड्स नोन आहेत, म्हणजे आपल्याला त्याचं कॉन्सन्ट्रेशन माहित आहे आपल्याला. ओके, मग असे स्टँडर्ड रन करायचे. ते रन केल्यानंतर आपण त्याचं रिडिंग बघायचं, कारण आपल्याला त्याचं रिडिंग माहित असणार आहे म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे. ओके, तर डिफरंट टाईपचे कॉन्सन्ट्रेशनचे पीपीएम सोल्युशन असेल ते सुरुवातीला रन करायचे, म्हणजे ते कॅलिब्रेशन करायचं, म्हणजे आपल्याला ते स्पेक्ट्रोपोटोमीटर समजेल बाबा हे प्रॉपर वर्किंग आहे किंवा ते 0.2 ppmचं सोल्युशन बरोबर 0.2 ला दाखवते. हे झाल्यानंतर मग आपले जे अननोन सॅम्पल असतील ते आपण रन करायचे आणि ते स्टँडर्ड सोल्युशन कसे प्रिपेअर करायचे हे पण तुम्हाला नंतर सांगितले जातील ज्यावेळेला आपण एक्सपेरिमेंट स्टडी करणार आहे. Or these standard solution are filled in cuvettes. The standard solution cuvette मध्ये fill करायचं and placed in the cuvettes holder in the spectrophotometer that is similar to the colorimeter. तुमचे cuvettes मध्ये तुमचे स्टँडर्ड सोल्युशन फिल करायचे आणि ते रन करायचे. रे ऑफ लाईट विथ स्पेसिफिक वेलेंथ अँड डायरेक्शन टुवर्ड्स द सोल्युशन. ऍज अ स्पेसिफिक वेलेंथ तुम्ही सेट करायचे आणि त्यातनं ते लाईट पास करायचे. रे ऑफ लाईट passes through the series of the diffraction grating, prism and mirrors. ठीक आहे,
आता इथे आपण शक्यतो प्रिझम यूज करणार आहे. Then to the solution, these mirrors are used for navigation of the light in the spectrophotometer. तर जिथे एका ठिकाणी मिरर्स पण यूज केले जातात फॉर यूज नेव्हिगेशन ऑफ द लाईट इन द स्पेक्ट्रोफोटोमीटर. झालं ऍक्च्युअल प्रिन्सिपल म्हणजे वर्किंग. सॅम्पल लावायच्या आधी बिफोर जी प्रोसिजर असेल ती अशी असणार. स्टँडर्ड सोल्युशन रन करायचे, ते तयार करून ते क्युवेट होल्डर मध्ये ऍड करायचे आणि तुमची जी स्पेसिफिक वेव्हलेंथ असेल ती फक्त त्यातून पास करायचे. The next, when the monochromator light reaches the cuvette, some of the lights reflected. Okay, monochromator light reaches to cuvette, some of the light reflected, some part of the light absorbed by solution, and the remaining part of the transmitted to the solution, which fall on the photo detector system. आता क्युवेट मध्ये काय काय राहणार आहे, थोडी लाईट ही रिफ्लेक्ट होणार आहे. Some part of light is absorbed by the solution and the remaining part of the light is transmitted to next for detector कडे जाणार आहे. ठीक आहे, काय लाईट रिफ्लेक्ट होणार आहे, काय लाईट ऍब्झॉर्ब करणार आहे, आणि रिमेनिंग जी लाईट असेल ती काय करणार आहे, पुढे ट्रान्समिट होणार आहे टू फोटो डिटेक्टर. The photo-detector system measures the intensity of transmitted light and convert to the electrical signal and are sent to the galvanometer. आता जी डिटेक्टर काय करणार आहे, तुमचा डिटेक्टर जो असेल तो काय करणार, ट्रान्समिट लाईटचे कन्वर्ट कशाला करणार आहे, इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये करणार आहे. ओके, आणि तो कुठं पाठवणार, कुठं गॅल्व्हनोमीटर मध्ये पाठवणार आहे. The galvanometer measures the electrical signal and display in the digital form. आता इलेक्ट्रॉन सिग्नलचं काय करणार, तो डिजिटल फॉर्म मध्ये तो आपल्याला रिडिंग देणार आहे. ठीक आहे, तो गॅल्व्हनोमीटर मेजर काय करणार, तुमचा इलेक्ट्रिकल सिग्नल जो असेल त्याचं कन्वर्जन कसं करणार आहे, ऍज अ डिजिट फॉर्म मध्ये, म्हणजे आपल्याला ते डिस्प्ले होणार आहे आपल्या पीसी वर तुमचं रिडिंग किती आले किंवा काय. द डिजिटल रिप्रेझेंट ऑफ द इलेक्ट्रिकल सिग्नल इज द ऍब्सॉर्बन्स ऑफ ऑर ऑप्टिकल डेन्सिटी ऑफ द सोल्युशन अनालाइज्ड. तुमचं काय राहणार तिथे कम्प्लीट होणार आहे, तुमचं रिडिंग किती आले बाबा, ह्या सॅम्पलचं रिडिंग किती आले. बाय प्लॉटिंग द स्टँडर्ड ग्राफ आफ्टर रिडिंग ऍब्सॉर्ब, आफ्टर रिडिंग गेटिंग काय करायचं, बाय प्लॉटिंग स्टँडर्ड ग्राफ, तुम्हाला काय करायचं आहे, स्टँडर्ड ग्राफ तयार करायचा आहे, और कॅल्क्युलेटिंग युजिंग फॉर्म्युला. आफ्टर प्लॉटिंग अ स्टँडर्ड ग्राफ वी कॅल्क्युलेट युजिंग फॉर्म्युला. वी कॅन इझिली डिटरमाइन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन. ओके, वी कॅन इझिली डिटरमाइन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. त्यानंतर आपण काय करू शकतो, त्या सोल्युशन मध्ये कॉन्सन्ट्रेशन किती आहे इझिली आपण काय करू शकतो, डिटेक्ट किंवा डिटरमाइन करू शकतो. Then calorimeter is a device that measure absorbance of particular wavelength of a light by a specific solution is commonly used to determine the concentration of a known solute in a given solution by the application of the Beers-Lambert law. Okay, Beers and Lambert's law हे दोन सायंटिफिक वेगळे आहेत. Beers law आणि Lambert's law दोघांचं जे कॉमन लॉ आहेत, हे लॉ दोन्ही इथं मॅच होते कशाला, स्पेक्ट्रोफोटोमीटरला. आता बीएस लॅम्बर्ट लॉचं म्हणणं काय, जर तुमची क्युवेटची लेंथ वाढवली तर ऍब्सॉर्बन्स कमी होणार आहे. ओके, लॅम्बर्ट लॉ काय म्हणतो, तुमच्या सोल्युशन मध्ये जर मॉलिक्युल किंवा कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर तुमच्या लाईट ट्रान्समिटन्स काय राहणार, कमी राहणार आहे, ऍब्सॉर्बन्स हे इन्क्रीज होणार आहे. हे दोघांचं पण स्टेटमेंट काय असणार आहे, सेम असणार आहे. त्यामुळे ह्या लॉला काय आणायचं, बीएस लॅम्बर्ट लॉ. तुम्हाला तर रायटिंग मध्ये मी नंतर येणार आहे नोट्स वगैरे, ते तुम्हाला ते समजून जाईल. बीएस लॅम्बर्ट लॉ, we state the concentration of a solute is proportional to the absorbance. दोघांचं पण स्टेटमेंट सेम असल्यामुळे काय राहणार आहे, ते proportional to the absorbance. हे काय कॅलरीमीटर आहे, हे ओल्ड टाइपचे कॅलरीमीटर आहे. ओके, पॉलिट लॅम्प, सॅम्पल होल्डर मध्ये तुम्ही सॅम्पल इथे ऍड करू शकता. ट्रान्समिशन ऑफ स्केल, वेव्हलेंथ फॉर डिजिटल, पॉवर स्विच, लाईट कंट्रोल असेल, देन वेव्हलेंथ कंट्रोल असेल. हे कसं आहे, कॅल्क्युलेटर आहे पण हे कसं आहे, ओल्ड आहे, हे जुनं कॅल्क्युलेटर आहे. जे न्यूली अपडेट आहे ते आता आपण स्टडी केलेलं ते कसं आहे, न्यूली अपडेट म्हणजे स्पेक्ट्रॉनिक UV स्पेक्ट्रॉनिक 119. आता कॉम्पोनंट्स ऑफ ए कॅल्क्युलेटर, तर कॅल्क्युलेटरचे कॉम्पोनंट्स काय असणार आहेत, फर्स्ट लाईट सोर्स, सेल, लेन्स, फिल्टर, देन क्युवेट्स, फोटो सेल आणि आउटपुट. ओके, जसं स्पेक्ट्रोफोटोमीटर ऍज इट इज काय असणार, थोडंफार चेंजेस, म्हणजे ऍज इट इज नसणार आहे ते पण थोडंफार चेंजेस करून ते लाईट सोर्स असेल, क्युवेट्स,
तुमचं सॅम्पल मध्ये क्वेट असणार आहे फोटो सेल आणि आउटपुट. ओके. तर समोर असेल स्पेक्ट्रोफोटोमीटर नक्की काय असणार आहे, स्पेक्ट्रोफोटोमीटरचं वर्किंग काय आहे. ओके. स्पेक्ट्रोफोटोमीटर, स्पेक्ट्रो म्हणजे काय आणि फोटो म्हणजे काय. स्पेक्ट्रो मध्ये मारून घ्यायचं. मांडी घाल मांडी. Okay. It's my chicken. It's my chicken.
हॅलो, आवाज होतं एसआर 12 निखिल. येतोय सर. ओके ठीक आहे. आज आपण काय बघितलं, स्पेक्ट्रोपोटोमीटर हे जे इन्स्ट्रुमेंट जे आहे ते कसं वर्किंग करते, त्याचे प्रिन्सिपल काय, त्याचे कंपाऊंड्स कुठले कुठले आहेत, ओके, टाइप्स कुठले कुठले आहेत, युव्ही आणि विजिबल, विजिबलची रेंज काय, युव्हीची रेंज काय. ओके, हे पूर्ण कसं आहे पीसी बेस्ड आहे. याला कुठेही डिस्प्ले नाही किंवा कुठेही कीबोर्ड नाही. कसं आहे पूर्ण पीसी बेस्ड आहे. आणि जो इथं जे असणार आहे ते काय असणार, तुमचं क्युएट होल्डर असणार आहे किंवा तुमचं सेल असणार आहे. जे मागं असणार आहे बॅक साईडला ते तुमचे युव्ही आणि विजिबलचे लॅम्प असणार आहेत. ओके, आणि सॉफ्टवेअर ऑलरेडी पीसी मध्ये आपलं इन्स्टॉल आहे, त्यामुळे तिथून तुम्ही ते हँडल करू शकता. तुम्हाला किती सॅम्पलचं वेवलेंथ सेट करायचं आहे किंवा काय ते तुम्ही पीसी मध्ये सेट करू शकता. डेफिनिशन, then who invented first time Arnold Beckman 1941, then purpose, quantitative determination of analyze, then principles आहे main principle for absorbance, then range किती आहे, UV ची रेंज किती आहे 200 to 400 नॅनोमीटर, विजिबल किती आहे 400 to 800 नॅनोमीटर, then स्पेक्ट्रोपोटोमीटर, ऍक्च्युअल स्पेक्ट्रोपोटोमीटर नक्की काय आहे. ओके, UV विजिबल स्पेक्ट्रोपोटोमीटर मध्ये. देन टाइप्स कुठले आहेत, दोन टाइप्स आहेत. विजिबल जी तुमच्या नेकड आहे तुम्ही बघू शकता, त्याची रेंज किती आहे 400 to 800, आणि जी युव्ही रेंज आहे ती किती असणार 200 to 400 नॅनोमीटर. ओके, इन्स्ट्रुमेंटेशन ऑफ ए युव्ही विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी. ते इन्स्ट्रुमेंटेशन कुठले कुठले, एक लॅट सोर्स असणार आहे, ड्यूटेरियम आणि हायड्रोजन लॅम्प, वी फिलामेंट लॅम्प, एक्सरे लॅम्प. देन सॅम्पल, तुम्ही सॅम्पल कशात कंटेन करू शकता, क्युवेट्स, प्लास्टिक, ग्लास आणि कॉटर्स, त्याच्यामध्ये तुम्ही सॅम्पल यूज करू शकता. पण मोस्टली आपण कशात करतो, क्युवेट्स मध्ये. अँड लॅट सोर्स तुमचा कुठला असणार आहे, ड्यूटेरियम आणि हायड्रोजन लॅम्प. देन मोनोक्रोमॅटर, मोनोक्रोमॅटर म्हणजे जस्ट लाईक ए प्रिझम. मोनो म्हणजे सिंगल, क्रोमॅटर म्हणजे डिफरंट लॅबचे कलर त्यातनं प्रोड्यूस होणार. रिझोल्युशन ऑफ ए हायर फ्रॉम ए ग्रेटिंग, देन फ्रॉम ए प्रिझम. ओके, हे तुमचे डायग्राम असणार आहे. इन्स्ट्रुमेंटेशन ऍक्च्युअल कसं वर्किंग करते ते. लाईट सोर्स तुमचा कुठला असणार, युव्ही असेल किंवा विजिबल असेल. सिल्ट, फर्स्ट सिल्ट मध्ये तुमची हाय पोटॅन्शियल लाईट पास होणार आहे, सिंगल लाईट. सिंगल लाईटचं कन्वर्जन कसे होणार आहे, डिफरंट टाईप क्रोमॅटर, डिफरंट टाईपचे कलर. तुम्हाला कोणती रिक्वायरमेंट आहे तीच लाईट फक्त फोटो पास करणार आहे सील मध्ये. आणि एक लाईट जाणार तुमचं ब्लॅकला, दुसरी लाईट जाणार तुमचे सॅम्पल सोल्युशन. हे तुमचं काय डबल बीम स्ट्रक्चर आहे. ओके, डबल बीम टाईप आहे जे आता तुम्ही डायग्राम बघताय ते. ओके, देन कंट्रोल मेजर काय करणार, ऍज इट इज जेवढी लाईट त्याने ऍब्झॉर्ब केल्या तेवढी लाईट पुढे पास करणार आहे, कारण त्याच्यामध्ये कोणतेही मॉलिक्युल कोणते इमिशन नसणार आहे. फक्त सॅम्पल मध्ये तुमचे जे अननोन सॅम्पल असतील त्याच्यामध्ये तुम्हाला माहित नसणार आहे की किती कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा किती रिड्युसिंग शुगर किंवा किती कार्बोहायड्रेट प्रेझेंट आहे. त्यामुळे एवढं कार्बोहायड्रेट प्रेझेंट असेल तेवढं लाईट तो ऍब्झॉर्ब करणार आहे. रिमेनिंग लाईट तो पुढे पास करणार आहे. कुठे डिटेक्टरला. डिटेक्टर काय करणार, तो कन्वर्जन ऍज अ डिजिटल फॉर्म मध्ये आपल्याला रिडिंग देणार आहे. त्याला काय करायचं, फोटो मल्टिप्लाय 2. देन मोनोक्रोमॅटर, मोनो मीन्स सिंगल, क्रोमा मीन्स कलर फॉर डिफरंट वेवलेंथ. ओके, एक लाईट तुमची जर प्रोड्यूस झाली ते प्रिझम मध्ये, तर त्यातनं डिफरंट वेवलेंथ काय करणार, तो लॅम्बडा फर्स्ट टू लॅम्बडा 7, मग डिफरंट टाईपची वेवलेंथ तो प्रोड्यूस करणार आहे फॉर डिफरंट वेवलेंथच्या. देन सिल्ट, याच्यामध्ये दोन सिल्ट आहेत, फर्स्ट आणि सेकंड सिल्ट. त्या दोन्ही सिल्टचं फंक्शन तुम्हाला माहित पाहिजे. देन क्युवेट्स, क्युवेट्स कुठल्या कुठल्या आहेत, फॉर्मेट फॉर क्युवेट्स इज सिलिका क्रुसिबल, देन बोरोसिलिकेट ग्लास. ओके, देन फ्युज्ड सिलिका आणि क्वार्टज क्युवेट. आपण शक्यतो कोणता यूज करणार आहे, फॉर बोरोसिलिकेट ग्लास असेल ते आपण यूज करणार आहे. आणि क्युवेट्स कशा असतात, एका साईडने ते रफ असतात आणि दुसऱ्या साईडने ते पूर्ण क्लीन असतात. आता इथे तुम्ही ऍब्झॉर्बन्स असेल तर कंट्रोल असेल तर जेवढे लाईट इंटर केले तेवढे लाईट काय पडणार, त्यातनं बाहेर पडणार आहे. अननोन सॅम्पल असेल तर जेवढी लाईट एंटर झाली तर ऍब्झॉर्बन्स सोल्युशन त्यात ऍब्झॉर्ब करणार आहेत. काय सोल्युशन किंवा काय लाईट ते रिफ्लेक्ट करणार आहे, आणि रिमेनिंग जी लाईट असेल ती पुढे पास करणार आहे. म्हणजे ऍब्झॉर्बन्स किती झाले हे तुम्हाला तिथे समजलं पाहिजे. ह्या अगोदर ती क्युवेट्स असते, ही जी रफ साईड आहे या रफ साईडला तुम्ही काय करायचं, ती यूज करायची, तुम्ही हँडल करायचे त्या रफ साईडला धरून. सॅम्पल त्यात इनपुट करायचं आहे, परत इनपुट केल्यानंतर यूज ऑफ टिश्यू पेपर मध्ये पूर्ण क्लीन करायचं आहे. आणि ते फक्त फिल्टर जे आहे म्हणजे क्लीन साईड जे आहे ते फक्त तिथे ऍडजस्ट करायचे आहेत त्या होल्डरला, जेणेकरून तुमच्या त्यातनं रेस पास झाले पाहिजेत.
सिंगल बीम आणि डबल बीम. जे मागाशी आपण स्टडी केली ती कुठली होती? डबल बीमची होती. फक्त सिंगल मध्ये काय असतं तुमचं, जो तुमचा सेपरेट करणार आहे तो बीम्स फिल्टर असणार तो कशात प्रेझेंट ऍब्सेंट असणार तो सिंगल मध्ये असणार आहे. ओके, तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला कंट्रोल सॅम्पल देत जाईल, अननोन सॅम्पल म्हणजे तुमचं ब्लँक सोल्युशन ते देऊन परत तुम्हाला ते त्यातून काढून घेतलं पाहिजे. नंतर तुमची सॅम्पल असेल ते तुम्हाला तिथं रन केलं पाहिजे. देन ट्रान्समिटर्स आणि ऍब्झॉर्बन्स हे काय एकमेकास ते अपोजिट आहेत, एकमेकास ते पूरक आहेत. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. जर एक वाढला ट्रान्समिटन्स वाढला तर ऍब्सॉर्बन्स कमी होणार आहे, जर ऍब्सॉर्बन्स वाढला तर ट्रान्समिटन्स कमी होणार आहे. देन टाइप्स ऑफ स्पेक्ट्रोफोटोमीटर सिंगल बीम असेल, डबल बीम असेल. देन वर्किंग प्रिन्सिपल, फर्स्ट कॅलिब्रेशन करायचं आपल्याला युजिंग ऑफ स्टँडर्ड सोल्युशन. ते सोल्युशन यूज केल्यानंतर म्हणजे आपले अननोन सॅम्पल जे असतील त्या अननोन सॅम्पल आपण रन करायचे आहेत. ओके, आणि ते रन केल्यानंतर आपल्याला ते काय फॉर्म होणार आहेत, ऍज अ डिजिट फॉर्म मध्ये आपल्याला ते रिडिंग गेन होणार आहेत. आणि ते गेन झाल्यानंतर आपण काय करायचं, बाय प्लॉटिंग स्टँडर्ड ग्राफ आपले ग्राफ तयार करायचा आहे. आणि ग्राफ तयार केल्यानंतर मग कॅल्क्युलेटिंग ऑफ युझिंग फॉर्म्युला वी कॅन इझिली डिटरमाइन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. आणि त्यानंतर आपण काय करू शकतो, इझिली डिटरमाइन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन. त्या सोल्युशन मध्ये किती कॉन्सन्ट्रेशन आहे आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. देन कॅल्क्युलेटर हे आपण काय आता यूज करत नाही, कॅल्क्युलेटर फक्त त्याची जस्ट माहिती दिली तुम्हाला कॅल्क्युलेटरची. हे ओल्ड टाईपचं कॅल्क्युलेटर आहे. पॉलीटॅप असेल, सॅम्पल ऑर्डर, ट्रान्समिटन्स आहे, ऍब्सॉर्बन्स स्केल. ओके, वेवलेंथ डायल, power switch and O control, light control and wavelength control. Then components of a calorimeter, polychromatic light, monochromatic light, lens, filter, हे सगळे काय तिथे कंपोनेंट्स आहेत, म्हणजे त्या इनबिल्ड असणारे सगळे कंपोनेंट्स लाईट सोर्स हे असेल. ओके, हे झालं स्पेक्ट्रोफोटोमीटर. जर कोणाला काही शंका असेल तर त्यांनी अनम्यूट करून विचारायचं आहे. हे आपलं नेक्स्ट एक्सपेरिमेंट आहे, एक्सपेरिमेंट नंबर 4, एस्टिमेशन ऑफ रिड्युसिंग शुगर बाय नेल्सन सुमोगी मेथड. आपल्याला पण हे काय करायचं आहे, ऍज अ स्पेक्ट्रोफोटोमीटर हे रन करायचं आहे. ओके, प्रिन्सिपल असेल, त्याचे रिएजन्स असेल, स्टँडर्ड सोल्युशन प्रोसिजर असेल, आपण नेक्स्ट टाइम आपण ते क्लिअर बघणार आहे, ते स्टँडर्ड सोल्युशन कसे करायचे, देन कॅल्क्युलेशन फॉर्म्युला, देन एस्टिमेशन ऑफ नॉन रिड्युसिंग शुगर. ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहे, एक रिड्युसिंग शुगर आहे, नॉन रिड्युसिंग शुगर. नेक्स्ट प्रॅक्टिकल आपण ते डिटेल मध्ये डिस्कस करणार आहे. ओके, ठीक आहे. आता व्हिडिओ आपले चालू करायचा सर्वांनी, आणि जो आपला ऑडिओ आहे तो फक्त म्यूट करायचा आहे. आता दिवाळीचा फराळ वगैरे खाऊन झाला असेल, आता बऱ्यापैकी लक्ष द्यायचं आहे, कारण तुमच्या डिसेंबर फर्स्ट वीक मध्ये तुमची सेमिस्टर एंडचे प्रॅक्टिकल किंवा थिअरी चालू होणार आहे. ओके, डिसेंबर फर्स्ट वीक तुम्हाला ते व्हॉट्सअपला मी एक नोटिफिकेशन पाठवतो कॉलेजच्या रावरीचा. त्या तुमचं टाइम शेड्यूल आलेलं आहे, टेंटेटिव्ह टाइम शेड्यूल आलेलं आहे, असं काही फिक्स टाइम टेबल आलेलं नाही.